श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर उद्या 17 तारखेला बुधवारी आहे गणेश चतुर्थी. तर आपल्याला या गणेश चतुर्थीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती निर्माण होईल. त्याचबरोबर आपले मुलं ऐकत नसतील, अभ्यासामध्ये कच्चे असतील, म्हणजे अभ्यास करत नसतील, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला काही उपाय करायचे आहेत. कसं आहे ना, कोणतेही शुभ कार्याचा आरंभ सुरुवात गणेशाला वंदन करूनच करावी. 14 विद्या व 64 कलेचे ते स्वामी आहेत. त्यामुळेच श्री गणेश म्हणजे सुरुवात असं रूढ झालं आहे. श्री गणेश हे बुद्धिदाता आहेत. त्यांच्या पूजेला भारतीय परंपरेत महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. व्यासांनी महाभारताची रचना केली त्यावेळी ते लिहून काढण्याचे काम श्री गणेशाने केलं असं सांगतात. बुद्धीचे देवता असणारे आपले श्री गणेश आहे. यांच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुख शांती लाभावी याच्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. तर सर्वात प्रथम कोणताही तुम्ही एक उपाय उद्या गणेश चतुर्थीच्या दिवशी नक्की करा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या निघून जाण्यास तुम्हाला मदत होईल आणि बुद्धीचे देवता गणेश यांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. जर कोणाला कुंडलीत शनिदोष असेल किंवा शनीची 7.5 चालू असेल तर उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाला शमीचं पान अर्पण करावे. कारण अतिशय प्रिय असणारं हे पान गणेशाला नक्कीच अर्पण केलं तर आपल्या जीवनातले जे काही अडचणी आहेत, संकट आहेत ते दूर होण्यास आपल्याला मदत होईल. शमीचं वृक्ष जे असतं त्याची पूजा करावी आणि श्री गणेश पंचरत्न स्तोत्र पठण करावे. यामुळे सर्व अडचणी संकटे दूर निघून जाण्यास आपल्याला मदत होईल. त्याबरोबर दुसरा उपाय काय करायचा आहे, जर आपला व्यवसाय असेल किंवा एखादा अडचणी येत असतील व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये, त्यापासून मुक्तता होण्यासाठी, त्या अडचणीपासून दूर जाण्यासाठी आपल्याला गणपतीच्या मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे. गणेश चालीस तिथे बसून पठण करावे. गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा. असं केल्याने आपल्याला जो काही व्यवसाय आहे त्याच्यातल्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होऊन आपल्यामध्ये सन्मान बल प्राप्त होईल. त्याचबरोबर तिसरा उपाय काय करायचा आहे, जर ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह कमजोर असेल आणि बुध दोषापासून त्यांना मुक्तता मिळवायची असेल तर गणेशाच्या मूर्तीवरती अभिषेक नक्की करा. हा जर उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुमचा जो बुध ग्रह आहे बलवान होईल. तर नक्कीच हा उपाय करून बघा. त्यानंतर चौथा उपाय काय करायचा आहे, कुटुंबातील आनंद आणि सुख समृद्धी यात वाढ व्हावी याच्यासाठी उद्या चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि ओम गणपते नमः या मंत्राचा 1 माळ जप करायची आहे. खूप सोपी सेवा आहे. ही सेवा केल्याने आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. तसेच मनातली इच्छासुद्धा आपल्याला सांगायची आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं, आपल्या घरातली मुलं जर अभ्यास करत नसतील किंवा त्यांना एखाद्या परीक्षेमध्ये सतत अपयश येत असेल तर हा उपाय खूप प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे. तो केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तर उद्या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की एक नारळ घ्यायचा आहे. त्या नारळामध्ये पाणी असणारं नारळ घ्या. त्या नारळाला लाल कपड्याने गुंडाळायचं आहे आणि ते नारळ घेऊन श्री गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. त्यांच्या चरणाशी हे नारळ अर्पण करत असताना आपली जी इच्छा आहे किंवा आपल्या मुलाचे जे शिक्षणातले अडथळे आहेत ते तिथे त्यांच्या चरणापाशी जाऊन सांगायचं आहे. असं केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. त्याचबरोबर उद्या चतुर्थीच्या दिवशी दुसरी एक गोष्ट उपाय करायचा आहे. आपल्या सुखी संसारासाठी, घरामध्ये सुख समृद्धी आनंद येण्यासाठी आपल्याला गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा 21 दुर्वाच्या अशा 21 पेंडा तयार करायच्या आहेत आणि त्या पेंड्याची एक माळ तयार करायची आहे. 21 पेंड्याची माळ तयार करून गणपतीच्या मंदिरात जाऊन ती आपल्याला श्री गणेशाला अर्पण करायची आहे आणि मनातली जी इच्छा आहे मनोकामना आहे ती बोलायची आहे. असं केल्याने आपल्या सर्व मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील.
त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर आपला जे जीवनसाथी आहे, नवरा आहे, साथीदार आहे, कोणत्याही कारणामुळे सतत काळजीत असेल किंवा एखाद्या गोष्टीची सतत त्याला चिंता वाटत असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, एक प्रभावी असा उपाय करायचा आहे. ते म्हणजे आपलं नातं टिकून ठेवण्यासाठी ओम विघ्नेश्वराय नमः असं एक माळ आपल्याला या मंत्राची करायची आहे, जेणेकरून आपल्या पतीवरचं जे विघ्न आहे ते निघून जाण्यास आपल्याला मदत होईल आणि तो काळजी करत आहे ती नष्ट होईल काळजी. खूप सोपे उपाय आहेत. त्याचबरोबर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला ध्रुवाची एक तरी पेंडी अर्पण करा. जरी तुम्हाला 21 माळ म्हणजे 21 ध्रुवाची पेंडेची माळ जरी अर्पण नाही करणं झालं तरी 21 ध्रुवाची एक पेंडी तरी गणपतीला अर्पण करा. तुपाचा दिवा तिथे प्रज्वलित करा आणि गुळाचा नैवेद्य जर शक्य होत असेल तर मोदकाचा नैवेद्य नक्की दाखवा, अर्पण करा. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. आपले जेवढे काही संकट आहेत ते सुद्धा दूर होतील आणि श्री गणेशाचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या पाठीवर राहील. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.